So this is the second poem prescribed for your syllabus of BCom final year semester 6, and the title of the poem is How Do I Love Thee? How Do I Love Thee is the title of the poem. It is composed by Elizabeth Barrett Browning. Elizabeth Barrett Browning. So her lifespan is 1806 to 61. 1806 to 61. So she died, very early at her early age. From 1806 to 61 means, around 55 years she has lived, and she was one of the most popular and very highly regarded poets of Victorian era, Victorian age. इंग्लिश साहित्याचे वेगवेगळे भाग पडतात. त्यापैकी हा जो कालावधी आहे 1806 ते 1861, त्या कालावधीमध्ये क्वीन व्हिक्टोरिया ही इंग्लंडची युनायटेड किंगडमची राणी होती, म्हणून त्या कालावधीला व्हिक्टोरियन इरा असं म्हटलं जातं किंवा व्हिक्टोरियन एज इट इज कॉल्ड. हर टॅलेंट फॉर रायटिंग वॉज इव्हिडंट फ्रॉम टेंडर एज. Although she was always in ill health throughout her life, her literary output was prolific. The respect for her work was such that she was considered for the position of poet laureate. The poet Robert Browning greatly admired her work and quoted her. They married and moved to Italy, where she spent the rest of her life. She is best remembered for the poem How Do I Love Thee and the verse novel Aurora Leigh. So Elizabeth Barrett Browning is a very famous poetess. ही खूप अशी प्रसिद्ध कवयित्री आहे इंग्लिश लिटरेचरमध्ये, इंग्रजी साहित्यामध्ये. And she has written many poems. आणि इतकं लिखाण इतकं व्यवस्थित होतं आणि चांगलं होतं की तिला राजकवी पद सुद्धा भेटणार होतं, पोएट ल्युरेट. राजकवी पदासाठी सुद्धा तिचा विचार केला गेला. आणि रॉबर्ट ब्राउनिंग हे तिच्या पतीचं नाव आहे, रॉबर्ट ब्राउनिंग. एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग, रॉबर्ट ब्राउनिंग. तर रॉबर्ट ब्राउनिंग हा सुद्धा एक नावाजलेला कवी आहे त्याच कालावधीचा, व्हिक्टोरियन एजचा. आणि रॉबर्ट ब्राउनिंगचे जे कविता आहेत ते जगप्रसिद्ध कविता आहेत. आणि रॉबर्ट ब्राउनिंग आणि एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग, त्यांनी मग रॉबर्ट ब्राउनिंग याला एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंगचे कविता खूप आवडायच्या. आणि नंतर त्यांचं दोघांचं लग्न झालं. आणि मग लग्नानंतर ते इटालीला स्थायिक झाले, इटाली या देशामध्ये. आणि तिथं बाकीचं सगळं जे जीवन आहे तिथं व्यतीत त्यांनी केलं आणि समाधानाने ते जगले. आणि त्यानंतर 1861 मध्ये एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग ही मृत्यू पावली. तर असं एकंदरीत या कवितेची पार्श्वभूमी आहे, म्हणजे या पोएटेसची पार्श्वभूमी आहे, बायोग्राफी आहे. आणि ही जी पोएटेस आहे एलिझाबेथ बॅरेट, तिचा भाऊ वारला होता. भाऊ वारल्यानंतर एलिझाबेथ बॅरेट ही एकांकी जीवन जगायची. तिचे जे वडील होते ते फार स्ट्रिक्ट होते आणि तिला बाहेर जाणं, घराच्या बाहेर जाऊ देत नसत वगैरे वगैरे. खूप समाधानी ही फॅमिली फार रिच होती, आणि पण समाधान त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं. आणि एलिझाबेथ अतिशय दुःखी, एकाकी अशी राहायची. त्यामुळे तिची तब्येत पण फार खराब होत असे. पण या कालावधीमध्ये असं झालं की ती कविता लिहायची आणि प्रसिद्ध करायची. काही मॅगझिन्स मध्ये वगैरे वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायची ती कविता, पब्लिश व्हायची. आणि त्यावेळेस रॉबर्ट ब्राउनिंग यांनी कविता वाचली. Robert Browning read the poems.
So Robert Browning read those poems, and then he thought that he should meet her. त्यानंतर त्याने विचार केला की रॉबर्ट ब्राउनिंगने विचार केला की एलिझाबेथला भेटायला पाहिजे. आणि जेव्हा तो भेटायला गेला तिला, तर त्याला दिसलं की एलिझाबेथ अशी व्हील चेअरवर बसलेली आहे, व्यवस्थित चालता येत नाही, अगदी अगदी बिमार अवस्थेत आहे. आणि त्या अवस्थेत सुद्धा रॉबर्ट ब्राउनिंगनं तिला प्रपोज केलं. प्रपोज केलं म्हणजे लग्नासाठी प्रपोज केलं. ही कोर्टेड हर. आणि त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर रॉबर्ट ब्राउनिंग हा फार आशावादी व्यक्ती होता. आशावादी कवी होता, आशावादी व्यक्ती होता. मग तो त्याच्या आशावादच्या साहाय्याने एलिझाबेथमध्ये इतकं कॉन्फिडन्स भरलं, इतकं कॉन्फिडंट तिला बनवलं त्याने, की एलिझाबेथ तर चालायला लागलीच, व्यवस्थित जीवन जगायला लागलीच, शिवाय ती हॉर्स रायडिंग सुद्धा करायला लागली होती, असं माझ्या वाचनात आलेलं आहे. सो रॉबर्ट ब्राउनिंग वॉज व्हेरी आयडियल हजबंड फॉर हर. फार आदर्श असा पती होता रॉबर्ट ब्राउनिंग. आणि एलिझाबेथ जी कविता लिहायची, ती सगळी कविता रॉबर्ट ब्राउनिंगला फार आवडायची. आणि रॉबर्ट ब्राउनिंग सुद्धा एक महान कवी होता. तो सुद्धा एक मोठा कवी होता. त्याने सुद्धा बरेच कविता अशी लिहिलेली आहेत. तर ही जी कविता आहे, हाऊ डू आय लव्ह दी, धिस पोयम Elizabeth Barrett Browning has composed for her husband, actually. So this is what the background of the poem. She has composed this poem for her husband, who has taken her out of isolation, out of ill health, out of unhappy life, and he inspired her, and they got married and led very happy life in Italy. So therefore Elizabeth Barrett Browning loved him a lot. हे खरं प्रेम आहे असं म्हणावं लागेल. She loved him a lot, and in praise of him, in love of him, she has composed many poems. आणि असे बरेच कविता तिने एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंगनी रॉबर्ट ब्राउनिंगला उद्देशून लिहिलेले आहेत. So this poem is sonnet number 43. काही सॉनेट्स त्यांनी लिहिले. सॉनेट हा कवितेचा प्रकार आहे. 16 लाईन्स असतात या कवितेच्या. या कवितेमध्ये ओळी 16 असतात. 16 लाईन्स पोएम. अँड शी हॅज कंपोज्ड मेनी पोएम्स लाईक दिस. आणि हे सगळे जे सॉनेट्स आहेत एकत्र पब्लिश केले आहेत, म्हणून सॉनेट नंबर 43 असं दिलेलं आहे. ही जी कविता आहे ती आहे सॉनेट नंबर 43 फ्रॉम एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग्स verse collection, sonnets from the Portuguese. Sonnets from the Portuguese असं या संग्रहाचं नाव आहे कवितेचं. त्या कवितेच्या संग्रहातली 43 क्रमांकाची ही कविता आहे. The collection and particularly this poem has been extremely popular and since its publication in 1850. 1850 ला ही कविता पब्लिश झाली आणि त्यानंतर जगप्रसिद्ध ही कविता बनली. A sonnet is a 14 line, sorry मी तुम्हाला 16 line म्हटलं होतं, ही 14 line 14 ओळी असतात. A sonnet is a 14 line poem with a fixed meter and rhyme scheme. The form was traditionally used by poets to express their feelings towards their lovers in highly ornate language. The language is highly ornate. फारच अलंकारिक भाषा आहे. Lots of complicated decoration is added to the language. Therefore it is highly ornate language. आणि सॉनेट हा जो प्रकार आहे, ते सॉनेट प्रकार हा जो प्रकार आहे कविता, हे सगळे प्रेमगीत असतात सॉनेट या प्रकारामध्ये. So in the very beginning, the poetess Elizabeth Barrett Browning says, how do I love thee, let me count the ways. How do I love thee? Thee means you. How do I love thee, let me count the ways. ती तर म्हणत आहे सुरुवातीला की मी कशा पद्धतीने ती रॉबर्ट ब्राउनिंगवर प्रेम करते, वेगवेगळे मार्ग कशा पद्धतीने ती करते, किती करते. लेट मी काउंट, मला मोजू द्या. वन कॅनॉट काउंट ऍक्च्युअली. प्रेम काही मोजता येत नाही. इट कॅनॉट बी काउंटेड. बट शी सेज, हाऊ डू आय लव्ह दी, लेट मी काउंट द वेज.
I love thee to the depth and breadth and height of my soul can reach. So she loves him from the bottom of her soul. तिचे जे आत्मा आहे त्या माझा तिचा जो आत्मा आहे त्या आत्माच्या अगदी खोलवर त्याचं प्रेम व्यापलेलं आहे. तिच्या सगळ्या जीवनामध्ये त्याचं प्रेम व्यापलेलं आहे असे ती म्हणते. She says, you know, I love thee to the depth, breadth, and height my soul can reach. When feeling out of sight, when feeling out of sight for the ends of being and ideal grace. So she says here that feelings of sight for the ends of being and ideal grace. So here, this is kindness of human being. That Robert Browning was very kind, very caring, very ideal, a great person he was. Therefore, she uses such words, ideal grace. I love thee to the level of every day's most quiet need by sun and candlelight. I love thee to the level of every day's most quiet need by the sun and the candlelight. What she says, by the sun, दिवस निघाल्यापासून ते संध्याकाळपर्यंत. She is in love with him. I love thee to the level of every day's most quiet need by the sun and the candlelight. I love thee freely as men strive for right. I love thee freely. तिच्या प्रेमामध्ये अडथळे बिलकुल अजिबात नाही. फ्रीली शी लव्स हिम. कशा पद्धतीने इथं तुलना केलेली आहे, ॲज मेन स्ट्राईव्ह फॉर राईट. जसे तरुण जे असतात, जे पुरुष असतात, जे सत्यासाठी झगडत असतात, सत्यासाठी सतत झगडत असतात काही लोक, आणि काही लोक झगडत नाहीत, बिलकुल सत्यापुढे हत्यार टाकून देतात आणि खोटं जे काय असते त्याच्यासमोर बिलकुल ऍडजस्टमेंट करतात. अशी लोक नाही. ते सत्यासाठी नेहमी झगडणारे जे लोक असतात, ते जितके स्वतःला स्वतंत्र समजतात, जे जितके व्यवस्थितपणे आणि काय म्हणतो आपण सगळं जीव पणाला लावून रडत असतात, त्या पद्धतीने ती रॉबर्ट ब्राउनिंगवर प्रेम करते. आय लव्ह दी फ्रीली ॲज मेन स्ट्राइव्ह फॉर राईट. आय लव्ह दी प्युअरली ॲज दे टर्न फ्रॉम प्रेज. आय लव्ह दी प्युअरली ॲज दे टर्न फ्रॉम प्रेज. जे सत्यासाठी झगडणारे लोक यांची तुलना केलेली आहे. असे जे लोक असतात, दे डोंट प्रेज एनीवन. असं निष्कारण प्रेज कोणाची करत नाही, निष्कारण कोणाची प्रशंसा करत नाहीत ते. कारण ते लोक जे आहे ते वास्तव मानतात. तशाच पद्धतीने आय लव्ह दी प्युअरली, तिचं जे प्रेम आहे अगदी प्युअर, अगदी पवित्र आहे. जसे हे लोक यांचे जे कर्तृत्व आहे ते पवित्र असतं, तशा पद्धतीनं तिचं प्रेम पवित्र आहे. आय लव्ह दी विथ द पॅशन put to use in my old griefs. I love thee with the passion put to use in my old griefs and with my childhood's faith. तर ती इथं सांगते की she refers here her old griefs. ते जे जुने दुःख आहेत तिच्या जीवनातले, जेव्हा ती एकटी राहायची, तब्येत खराब झाली असायची, घराच्या बाहेर पडण्याची परवानगी तिला देण्यात येत नसेल, तिचा भाऊ वारला होता, हे सगळे जे काही दुःख आहे, त्या दुःखातून ज्या पद्धतीने रॉबर्टने तिला सावरलेलं आहे, त्याबद्दल ती इथं सांगते. आय लव्ह दी विथ द पॅशन पुट टू यूज इन माय ओल्ड ग्रीफ्स अँड विथ माय चाइल्डहुड्स फेथ. आय लव्ह दी विथ अ लव्ह. आय लव्ह दी विथ अ लव्ह आय सीम टू लूज विथ माय लॉस्ट सेंट्स. आय लव्ह दी विथ द ब्रेथ. I love thee with the breath, smiles, tears of all my life, and if God choose, I shall but love thee better after death. ती सगळं सांगते इथं. I love thee with my smiles, tears of all my life. तिच्या जीवनाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक पैलू हे जे आहे, हे सगळं त्याच्या प्रेमानं भरलेलं आहे. म्हणून ती सांगते की हर स्माइल्स, टीयर्स, ऑल हर लाईफ, हे सगळं काही हा हे मी सांगत होतो
She says that she loves him by smiles, tears of all her life. आणि ती शेवटी असे म्हणते, इफ गॉड चूज, जर ईश्वरानं असं असं घडवलं, आय शॅल पुट आय शॅल बट लव्ह दी बेटर आफ्टर डेथ. ती असं म्हणते की जिवंत असताना तर रॉबर्ट ब्राउनिंगवर तिचं खूप प्रेम आहे, पण मृत्यूनंतर, मृत्यू जर तिचा आधी झालं, तर मृत्यूनंतर ती त्याच्यावर अजून जास्त प्रेम करेल. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ इमॉर्टल लव्ह. हे इमॉर्टल लव्हचं एक्झाम्पल आहे. हे खरं प्रेम असतं. पण आपण पाहतो आजकालची जी तरुण मंडळी असतात, त्यांच्यात अशी भावना दिसत नाही. तर हे रॉबर्ट ब्राउनिंग आणि एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंगची ही जी कविता आहे, एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंगची ही कविता तुम्ही असं वाचावं. आणि एक छोटीशी कविता आहे, पण यामध्ये जे खरं प्रेम असतं, त्या प्रेमाची व्याख्या, ते प्रेम कसं असतं हे सगळं दिलेलं आहे. इथं ती तुलना करत आहेत प्रत्येक ठिकाणी, विथ ग्रेस, विथ कॅन्डल लाईट, डे टू लाईट. आणि इथं मग तुलना करते ती, की सत्यासाठी झगडणारे लोक जसे असतात, ज्या पद्धतीने सत्यासाठी झगडत असतात, ती त्या पद्धतीने रॉबर्ट ब्राउनिंगशी प्रेम करते. ती असं म्हणते, की तिच्या जीवनातले जे काही अ, दुःखद क्षण आहेत, ते सगळे दुःखद क्षण घालवून रॉबर्ट ब्राउनिंगनी तिच्या जीवनामध्ये आनंद आणलेला आहे. अँड शी लव्हज हिम अ लॉट. ती खूप त्याच्यावर प्रेम करते. ही प्रेम कविता आहे. तर इथं ही कविता संपलेली आहे. होप दॅट यू अंडरस्टूड. तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा आहे. रीड द पोएम अगेन अँड अगेन. यू विल अंडरस्टँड इट बेटर.